साठी मात्र पंचांचं काम पार पाडायचं आहे. तर आमचे मायबाप प्रेक्षक वर्गांना सुद्धा एक विनंती असेल, जी सीमारेषेलगत जो आपल्याला येलो कलरचा पडदा दिसतोय त्याच्या पाठीमागे आपण बसायचं आहे. विनंती असेल, ज्यावेळी शतरक्षक बघा जोशामध्ये शतरक्षण करत असतात, मात्र शतरक्षकांना दुखापत होऊ नये किंवा आमच्या प्रेक्षक मायबापांना सुद्धा दुखापत होऊ नये म्हणून तुम्हाला सुद्धा एक विनंती असेल, आपण मात्र जो हिरवा पट्टा जो मारलाय त्याच्या बाहेर बसायचा आहे. तर निश्चितच हा जो सामना झाला त्या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय सचिन लांगी, ज्यानं एक षटक हाताळलं आणि एक षटकामध्ये 3 फलंदाज बाद केले. तर विनंती करतोय एक नामवंत अष्टपैलू खेळाडू सचिन लांगीला विनंती असेल या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. तर सामना सुरुवात होते. एका बाजूला शिवनसाई संघ असेल, त्याच्या विरुद्ध खेळणारा संघ चॅलेंजर दोदानी संघ नाणेफेकी जिंकली होती. शिवनसाई संघाने शतरक्षण स्वीकारले, आमंत्रण केले फलंदाजीचं. मैदानाचा विचार केला असता कमीत कमी 4 षटकांचा सामना असणार आहे. 24 चेंडूचा सामना असणार आहे. 24 चेंडूमध्ये आपल्याला कमीत कमी 50 धावा जमा करावे लागतील, कारण मैदानाचा विचार केला तर आपल्याला जी खेळपट्टी दिसते, खेळपट्टी मात्र निश्चितच या दिवसामध्ये फलंदाजासाठी अनुकूल ठरताना दिसते. पहिला सामना झाला होता, पहिला सामना खैरवाडी बनाम वाजेपूर संघ झाला होता. मात्र त्या सामन्यामध्ये वाजेपूर संघानं चांगली फलंदाजी करता आली नाही आणि मात्र गोलंदाजीच्या जोरावर इथे सामना जिंकला होता तो खैरवाडी संघानं. आणि दुसरा सामना झाला होता आंबेरपाडा विपक्ष कोंबल टेकडी, त्याच्यामध्ये मात्र आंबेरपाडा संघानं फलंदाजी सुद्धा छान केली होती आणि त्याच्यानंतर गोलंदाजी सुद्धा छान केली होती आणि तो सामना जिंकला होता आंबेरपाडा संघानं. आता मात्र दरम्यान रंगणारा सामना, एका बाजूला शिवनसाई संघ पहिला चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता. पंचामल इशारा करतील, पंचांच्या डावीच्या बाजूनं हा चेंडू फेकलाय. अवंतर चेंडूची सांगता मैदानामध्ये होतोय. बघा शिवनसाई संघाचा विचार केला तर सागर याच्या नावाने ओळखला जाणारा संघ आणि सागर या खेळाडूचा विचार केला असता ओपन ग्रामीण मध्ये हा खेळणारा खेळाडू मात्र निश्चितच या आदिवासी ग्रामीण संघामध्ये खेळताना दिसेल. मात्र शिवनसाई संघ हा सुद्धा एक मोठा संघ आहे पनवेल विभागामधील आणि त्याच्या जोडीला मात्र चॅलेंजर दोदानी संघ, हा दोदानी संघाचा विचार केला असता प्रत्येक वर्षी या दोदानी संघाला मात्र एक लक्की मैदान म्हणून कुठलं असेल तर निश्चितच हेच मैदान असेल. प्रत्येक वर्षी हा दोदानी संघ या मैदानावरती मात्र एखाद ना एखादी ट्रॉफी घेतच असतो आणि तीच आशा घेऊन या मैदानावरती पुन्हा एकदा नव्याने उतरलाय. ही स्पर्धा मात्र 3 महिने निश्चितच आधीच वेटिंगवरती होते सर्व खेळाडू आणि 3 महिन्यानंतर मात्र ही स्पर्धा आपल्याला भरवण्यात आली आयोजकाच्या माध्यमातून. तर निश्चितच दुसरा चेंडू फेकला होता, निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानामध्ये. पहिला चेंडू फेकला होता, अवांतर चेंडू फेकला होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलंय. गोलंदाज आपण पाहू शकाल सागर या गोलंदाजानं पंचांच्या डावेशीच्या बाजूने क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सफल झालाय. चेंडू गेलाय 1 बाउन्स सीमारेषा पार. हा येतोय दमदार चौकार. डीजे थँक्यू. तर निश्चितच तिसऱ्या चेंडूवरती मात्र एक मोठा फटका लागवलाय. फलंदाज आपण पाहू शकाल पॉपिंग रिज वरती केला होता, थोडासा क्रॉस झाला होता आणि चेंडूला दिशा दिली होती आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकाचा जर विचार केला असता 5 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज मात्र महागडा ठरताना दिसतोय, कारण आलेला हा चौकार आणि चौकारानं धावफलक 4 धावफलक पुढे सरकताना दिसतोय. चॅलेंजर दोदानी संघाचं पुन्हा एकदा फलंदाज तयार असेल. आता मध्ये गतीमध्ये परिवर्तन करताना दिसतोय गोलंदाज. चांगली गोलंदाजी मानावी लागेल गोलंदाज सागर याची. माहिती आहे पहिल्या 5च्या चेंडूवरती मात्र एक चौकार लागल्यानंतर फलंदाजाला कशा प्रकारे इथे चकवा देण्याचा प्रयत्न केला होता आणि निश्चितच आपल्या गोलंदाजीमध्ये मात्र विश्लेषण केलं. हलवारित्या चेंडू फेकला आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा मैदानामध्ये सांगता होताना दिसते. निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक केलंय. क्रिकेटमध्ये कमबॅक करणं जरुरी असतो आणि ते कमबॅक मात्र आपल्याला पाहायला मिळालंय सागराच्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थांबणार नाही, चेंडू गेलाय फाईनलेस वेअरच्या क्षेत्रामधून 1 बाउन्स. हा येतोय पुन्हा एकदा हाय अँड हँडसम चौकार. सवारी
भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. थँक्यू डीजे व्हेरी मच. निश्चितच या स्पर्धेमध्ये मात्र आम्हाला समालोचन ज्यांच्या मार्फत लाभलं आहे निश्चितच आमचे मित्र असतील ज्याने मात्र मागच्या वर्षी सुरेख कामगिरी पार पडली आणि या स्पर्धेची मात्र शोभा वाढवली होती. आकाश सर असतील आणि त्यांना मात्र साथ देण्यात येईल स्वप्नील सरांची. आणि आजच्या रजनीमध्ये आजच्या या रात्रीमध्ये आपल्याला या दोन्ही समालोचकांचा चांगला आवाज पाहायला मिळेल. चेंडूला सन्मान, क्रिकेटचं सौंदर्य इथे पाहायला मिळते. सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये होते. चांगली कामगिरी करताना दिसतोय गोलंदाज. पहा जर एखाद्या चेंडूवरती जर मोठ्या धावा आल्यानंतर कमबॅक कसं करावं याच्यामध्ये मात्र आपल्याला गोलंदाज निश्चितच शिकवताना दिसतोय. अकुल टप्प्याचा चेंडू बॅटची इनसाइड एज, पंच इशारा करतील. हा मात्र फलंदाज आउट डीजे. काहुनिया तांडव हे कर्तुधुंद शंकरा, डमरुनाथ टळमळे भूमंडळ हात हो शंकरा शंकरा. काहुनिया तांडव हे कर्तुधुंद शंकरा. थँक्यू डीजे व्हेरी मच. पहा पहिली सफलता मिळते इथे. गोलंदाज सागर यांना. रमेश चौधरी मात्र फलंदाज बाद झालाय. मात्र रमेश चौधरी 2 चौकार जरूर लगावले होते. रमेश चौधरी या फलंदाजांना त्याची जागा सावरण्यासाठी नौका फलंदाज आलाय. बघा याच विभागामधील एक नामवंत समालोचक दोदानी गावचा एक बुलंद आवाज नानू सांबरी हे यांचं सुद्धा आमच्या मंचावरती आगमन झाले या स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत. रमेश फलंदाज बाद झाल्यानंतर त्याची जागा सावरण्यासाठी आलाय किरण चौधरी फलंदाज मैदानामध्ये आला. या किरणला मात्र सावरावे लागेल मैदानामध्ये, कारण जोपर्यंत आपण खेळपट्टीचा तळ ठोकून राहतो त्यावेळी तोपर्यंत मात्र आपल्याला धावा जमा करता येतात. एखादा का आपण खेळाडू कक्षाकडे बाद होऊन रवाना झालो त्यावेळी मात्र विचार करून काही जमणार नाही. तोच विचार घेऊन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय किरण हा फलंदाज. निश्चितच बॅटची इनसाइड एज लागली होती. चेंडू गेलाय. इथे आपण पाहू शकाल थर्ड स्लिपच्या डोक्याच्या वरून चेंडू येतोय. या चेंडू येतोय चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. निश्चितच या चौकाराच्या मदतीने धावफलका जर विचार केला असता धावफलकावर धावा लागल्या 13. दीपक गोसावीचं हे षटक होतं. दीपक गोसावीच्या पहिल्या चेंडूवरती मात्र हा चौकार लगावलाय. मात्र दीपक गोसावी कुठेतरी नाराज व्यक्त करत असेल. चेंडू चांगला हाताळला होता. अकुल टप्प्याचा चेंडू होता. मात्र बॅटची इनसाइड एज लागली. थर्ड स्लीपरच्या क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू गेला. मात्र एकदा का बॅक साईडला चेंडू गेला तर विनंती असेल मैदानातनं कुत्र्याला बाहेर काढायचा आहे. जास्त आवाज करायचा नाही, तो ऑटोमॅटिक मैदानाच्या बाहेर येईल. तर मैदानातून डॉगला सुखरूपरित्या बाहेर काढायचं आहे. डॉग म्हटलं का जर उलटा आपण विरुद्ध केला तर निश्चितच डॉगचा उलटा अर्थ होतोय गॉड, आणि गॉड मध्ये एका प्रकारचा देव, म्हणजे तो आपल्यासाठी देव असणार आहे. त्याला मात्र सुखरूपरित्या मैदानातून बाहेर काढायचा आहे. अकुल टप्प्याचा चेंडू होता. चेंडू गेलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. जोपर्यंत चेंडूला फेकलं नाही तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण. या एकेरी धावेने धावफलक मात्र पुढे सरकताना दिसेल. धावफलकाचा जर विचार केला असता धावफलकावर धावा लागल्यात. 14 धावा धावफलकावर लागल्यात. 7 स्कोरर मित्र आमच्या संवेदमध्ये आज जोडले गेलेत आजच्या रात्रीसाठी. सीताराम खंडवी सर असतील. तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. समालोचकाचा पाठीचा कणा कोण असेल तर स्कोरर मित्र. वारंवार मात्र चांगली अपडेट देताना आमच्याकडे पाहू शकाल. सीताराम खंडवी चांगलं स्कोरर मित्राचं काम करताना दिसतील. गोलंदाज दीपक गोसावी मात्र चांगली कामगिरी करताना दिसतोय. अकुल टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला होता. केलेली षटकाने चूक, आणि या चुकीनंतर मिळालेली एक धाव. या एकेरी धावेने संघ मात्र पंच इशारा करतील. अवांतर चेंडू
1+1 अशा 2 धावा ऍड होतील. या दुहेरी धावेने संघ मात्र पुढे सरकताना दिसेल. बघा या धावा मात्र ज्यावेळी एंड मोमेंटला ज्यावेळी आपण एकेरी किंवा दुहेरी धावेने सामना मात्र लूज होतो त्यावेळी मात्र या धावेंची किंमत आपल्याला पाहायला मिळते. हे याचा मात्र विचार करावा लागेल. शिवनसाई संघाला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, चुकी केली इथे आपण पाहू शकाल लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं. फक्त आणि फक्त पाहत राहिला आणि चेंडू गेलाय पायाच्या जवळून, चेंडू सीमारेषा पार. हा येतोय चौकार. थँक्यू. या चौकाराच्या माध्यमातून धावफलक मात्र 4 पुढे सरसावेल. फलंदाजाचा विचार केला असता फलंदाज मात्र सुरेश चौधरी चांगली फलंदाजी करताना दिसतोय. सलामीला आला होता फलंदाज. मैदानामध्ये नवीन चेंडूची पूर्तता करायची आहे लगेच. जर चेंडू ज्यावेळी मैदानाच्या बाहेर जाईल हरवला असेल तर नवीन चेंडूची मैदानामध्ये पूर्तता करायची लगेच. तर या 4 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावेल. धावफलकाचा विचार केला असता 20 धावा धावफलकावर लागलेत. एक फलंदाज बाद असताना फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय रमेश चौधरी. ज्या रमेश चौधरी मात्र चांगली सुरुवात करून गेली होती त्या फलंदाजाला मात्र बाहेर काढण्याचं काम गोलंदाज आपण पाहू शकाल सागर कातकरनं केलं. त्याच्यानंतर सागर कातकरनं विश्वास दाखवला, संघाचा संघनायक होता. त्याच्यानंतर विश्वास दाखवला दीपक गोसावीवरती. पहिला चेंडू फेकला होता, पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर हा मात्र चौथ्या चेंडूवरती चौकार येतोय. इथे निश्चितच चेंडू आलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे पहिल्या टप्प्यावरती चेंडूला अडवेल तोपर्यंत एक धाव पूर्ण दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण. या दुहेरी धावेने संघ मात्र पुढे पुन्हा एकदा सरकेल. 2 धावेने चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली गोलंदाजी होताना दिसते. इथे आपण पाहू शकाल शिवनसाई संघाची. तितकं चांगला फलंदाजी करणारा संघ चॅलेंजर दोदानी संघ, मात्र संयमाने आणि शांततेने खेळ करणारा संघ चॅलेंजर दोदानी संघ. फलंदाज आपण पाहू शकाल रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न हा मात्र येतोय निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूने मात्र धावफलक स्थिरावेल. धावफलकाचा विचार केला असता धावफलकावरती धावा लागल्यात त्या फक्त आणि फक्त 22. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अद्याप काही चेंडू शिल्लक असतील दुसऱ्या षटकातील. 22 धावा धावफलकावर लागल्यात. अद्याप सागरला मात्र निश्चितच दीपकला मात्र एकही सफलता मिळाली नाही. मात्र शेवटचा चेंडू येईल निर्धाव. पंच आम्हाला इशारा करतील. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू नंतर जर धावफलकावरती आपण लक्ष केंद्रित केलं तर धावफलकावरती धावा लागल्यात 22. एक फलंदाज बाद असताना तोपर्यंत प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी जाऊया आपण डीजे. विचार केला असता 22 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडूमध्ये 22 धावा जमा केल्यात इथे चॅलेंजर दोदानी संघानं. आणि मात्र तिसरं षटक असेल. या तिसरं षटक गोलंदाजी मार्गवरती आलाय दीपक हिलम. दीपक हिलमला जर विचार केला असता ओपन ग्रामीण मध्ये निश्चितच चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. मात्र आदिवासी ग्रामीण मध्ये कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल. आकुलट्यापाचा चेंडूला सन्मान दिलाय. मिडविकेटच्या क्षेत्रातून चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहे केलेली चूक त्यानंतर मिळाल्या इथे 2 धावा. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं. आणि तिसरी धाव पूर्ण करेल का. तिसऱ्या धावेसाठी जरूर धावलाय आणि इथे 3 धावा सहजरित्या पूर्ण. इथे 1 धाव होती तिथे 2 धाव मात्र एक्स्ट्रा मिळाले तिथे दोदानी संघाला. बघा एखादी चूक मात्र निश्चितच इथे शिवनसाई संघाला मात्र या स्पर्धेमधनं बाहेर काढेल का याचा सुद्धा प्रश्न असेल प्रेक्षकांच्या मनामध्ये. कारण विचार केला असता शिवनसाई संघ मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षण बरोबर करत नाही. त्याच्यानंतर धावफलक कुठेतरी पुढे सरसावून दिसेल. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र निश्चितच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. गतीमध्ये मिश्रण केलंय. स्लोवर रीतीचा चेंडू फेकलाय. मात्र ज्यावेळी खेळपट्टीवरती चेंडू पडला त्यावेळी मात्र एक निश्चितच चेंडूने कुठेतरी टर्न घेतला आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये झाली. गोलंदाज दीपक हिलम चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. पहिला चेंडू फेकला होता. पहिल्या चेंडूवरती 3 धावा जमा केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र 0 म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये झाले. तिसरा चेंडू कुठल्या प्रकारे फेकल याच्याकडे सुद्धा संघनायकाचं लक्ष असणार आहे.
फलंदाज तितकाच ताकददार फलंदाज मानला जातो. इथे निश्चितच बॅटचे कडा लागले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डायरेक्ट हिट तर चुकलंय, त्याच्यानंतर रिस्की धाव पूर्ण करेल का? नाही करणार. इतके रिस्की धाव पूर्ण करण्यामध्ये यश मिळत नाही. फलंदाज बाद होईल. फलंदाज आपण पाहू शकाल सलामीला आला होता फलंदाज, वन डाऊन साठी आला होता फलंदाज किरण, मात्र खेळाडू कक्षामध्ये परतताना दिसेल डीजे. कुठेतरी रन आउट मध्ये बाद झाला होता किरण हा फलंदाज. त्याच्यानंतर त्याची जागा सावरण्यासाठी फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय नारायण पारदी. मात्र सलामवीर अजूनही खेळपट्टीचा तळ ठोकून राहिलाय. सूरज चौधरीला आपण पाहू शकाल खेळपट्टीचा तळ ठोकून राहिलाय. सूरज चौधरीचा जर विचार केला असता एक चौकाराच्या मदतीने खेळतोय. सहा चेंडू जरूर फेस केलेत. 6 चेंडू मध्ये मात्र 7 धावा इथे खेळून काढल्यात. पंच ओके बघा, स्पर्धेचा नियम आपल्याला बोलतोय ड्रेस कोड हा कंपल्सरी असणार आहे. ज्यावेळी आपण या मैदानामध्ये उतरतो त्यावेळी मात्र ड्रेस कोड कंपल्सरी असणार आहे, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. मात्र इथे दोधानी संघाला जरूर 2 धाव्यानं पॅनलाइज केले जाईल, याची सुद्धा तुम्ही दाखल घ्यायची आहे. स्पर्धेचा नियम आपल्याला काय बोलतोय? स्पर्धेचा नियम हा बोलतोय निश्चितच ज्यावेळी 12ही खेळाडूंना मात्र ड्रेस कोड मध्ये असायला पाहिजे. मात्र इथे कुठेतरी नारायण हा संघाचा संघनायक होता आणि संघाच्या संघनायकाने केलेली चूक, मात्र जर्सी मात्र एक सारखी घातली नाही आणि 2 धावेची मात्र पॅनल्टी मिळाली इथे दोधानी संघाला. या चेंडूवरती मात्र चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावेल. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज दीपक हिलमच्या मात्र गोलंदाजीवरती हा 4था चेंडू फेकला होता आणि 4थ्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय आणि चौकाराने धावफलकावर धावा लागल्यात 30. पंचांना विनंती असेल लगेच आपण सामन्याला जास्त वेळ लावायचा नाही. आपल्या पहिला दिवस असणार आहे स्पर्धेतील, मात्र उद्घाटनाचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर सत्कार समारंभाचा कार्यक्रम याच्यानंतर झालेला उशीर आणि निश्चितच या मैदानामध्ये आपल्याला जास्त वेळ लावायचा नाही, नाहीतर आपल्याला सकाळ होईल. या मैदानामध्ये क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू मात्र एसटीला आदलाय. फलंदाज बाद होईल, फलंदाज सूरज चौधरी. दिसतोय कारण विचार केला असता 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. रमेश चौधरी संघाचा संघनायक होता. जोपर्यंत रमेश चौधरी मैदानामध्ये होता त्यावेळी तोपर्यंत आपल्याला मात्र चौकार पाहायला मिळाले. तो त्यानंतर फलंदाज किरण चौधरी अद्याप मैदानामध्ये खेळतोय. इथे सूरज चौधरी फलंदाज सुद्धा मैदानाच्या बाहेर गेलाय. मात्र कुठेतरी मिडल होल्डर असतील चॅलेंजर दोधानी संघाच्या मिडल होल्डरांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. संघाचा संघनायक अद्यापही नॉन स्ट्राईक वरती राहिलाय. संघाच्या संघनायकाला मात्र निश्चितच इथे संधी मिळून द्यावी लागेल. फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती संघाच्या संघनायकाला ठेवावं लागेल. नारायण पारदीला आपल्याला आपण पाहू शकाल. गोलंदाज तितकाच चाणक्य गोलंदाज, जादुई गोलंदाजी करताना दिसतोय. ताकदीचा फटका जरूर, शतरक्षक नाहीये त्या ठिकाणी, चेंडू गेलाय सीमारेषा पर. हा येतोय दमदार षटकार. धावफलकाचा विचार केला असता तर 36 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 चेंडूमध्ये 36 धावा जमा केल्यात. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2.00 च्या पद्धतीने फलंदाजी केली आहे. इथे दोधानी संघाला चांगली फलंदाजी मानावी लागेल. इथे दोधानी संघाची आता मात्र निर्णायक षटक मैदानामध्ये राहिलाय. 6 चेंडूचा खेळ मैदानामध्ये राहिलाय. प्रथम सत्र चालू असताना इथे नाणेफेकी जिंकली होती. शिवनसाई संघाने शतरक्षण स्वीकारलं होतं.
क्षेत्ररक्षणामध्ये मात्र निश्चितच चुक्या झाल्या, त्याच्यानंतर मात्र गोलंदाजाने साथ दिली नाही. 18 चेंडूमध्ये 36 धावा जरूर धावफलकावरती लागल्यात. आता मात्र शेवटचा आणि निर्णायक षटक, गोलंदाजी मार्कवरती आलाय. पंचांच्या डावेष्टीच्या बाजूनं अर्जुन गोसावी. अर्जुन गोसावी असणार आहे. आकुल टप्प्याचा चेंडूला मात्र सन्मान दिलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला जज करेल. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेली. पुन्हा एकदा चुकी आणि तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट, चौथ्या धावेमध्ये कन्वर्ट करेल का? इथे चौथ्या धावेसाठी जरूर धावलाय आणि मैदानामध्ये 4 धावा सहजरित्या पूर्ण. बघा, ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 धावा होत्या त्या ठिकाणी मात्र इथे 4 धावा जमा केल्यात. चॅलेंजर दोदानी संघ, चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते इथे दोदानी संघाची. कारण निश्चितच धावून 4 धावा जमा करणं म्हणजे निश्चितच चांगली रणनीती आखून देणं असतं. कारण पहिल्या चेंडूवरती 4 धावा जमा केल्यात. इथे संघाचा संघनायक आहे नारायण पारधी. नारायण पारधीनं चांगली फलंदाजी केली आहे पहिल्या चेंडूवरती. इथे अर्जुन गोसावीला मात्र विचार करावा लागेल कुठल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र पंच आमच्याकडे वळलेत. हा मात्र पंचांच्या डावीच्या बाजूने चेंडू आलाय. अवांतर चेंडूची सांगता झाली या मैदानामध्ये. धावफलकेमध्ये 1 धाव ऍड होईल. एक्स्ट्रा धावेनं 1 धावफलकाचा विचार केला असता. धावफलकावर धाव लागल्यात 41. 3 फलंदाज बाद असताना पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये जरूर झाली. पहिल्या चेंडूवरती केलेलं गचाळ क्षेत्ररक्षण 4 धावा जरूर आल्या होत्या. त्याच्यानंतर दुसरा चेंडू जरूर फेकला होता गोलंदाजांना. अवांतर चेंडू फेकला होता. मात्र तिसरा चेंडू फेकला निर्धाव चेंडू. कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये जोपर्यंत आपण कमबॅक करत नाही, एखाद्या गोलंदाजाची चांगली गोलंदाजी चालली नाही, मात्र येणाऱ्या गोलंदाजांना त्याचा मात्र कमबॅक कसा करावा हे मात्र आपल्याला क्रिकेटमध्ये कळायला हवंय. तशीच गोलंदाजी करताना दिसतोय इथे गोलंदाज अर्जुन गोसावी. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी 2 निर्धाव चेंडू जरूर फेकलेत गोलंदाज अर्जुन गोसावीनं. अद्यापही काही चेंडू शिल्लक असतील. अद्यापही शेवटच्या षटकातील 3 चेंडू असतील. 3 चेंडूवरती किती धावा जमा करेल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं सत्र चालू असताना इथे शिवनसाई संघ क्षेत्ररक्षण करत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल मात्र सोडलाय. इथे एक फलंदाज नारायणचा आणि त्यानंतर मात्र निश्चितच स्वतःच्या फलंदाजीवरती विश्वास दाखवलाय. फलंदाज ऑन दी पॉपिंग क्रीज वरती दिलीप सांबरीनं. निश्चितच क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. झेल उडाला होता फलंदाज नारायण सांबरीचा आणि झेल सोडला आणि त्याच्यानंतर मात्र 1 धाव जमा केली. निश्चितच 2 धावा झाल्या असत्या, परंतु स्वतःच्या फलंदाजीवरती इथे विश्वास दाखवलाय फलंदाज दिलीप सांबरीनं. कारण उर्वरित अद्यापही 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले तर इथे निश्चितच 50चा आकडा जरूर कंप्लीट होईल इथे दोदानी संघाचा. आखूड टप्प्याचा चेंडू, तो बॅटची इनसाइड आहे. क्षेत्ररक्षकानं चांगलं काम केलंय इथे. निश्चितच चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल दिलीप सांबरे. त्यानंतरचा होणारा सामना महोदर संघाचा संघनायक आणि मार्गाचीवाडी संघाचा संघनायकाला पहिला पुकार असेल नाणेफेकीसाठी यायचा आहे. ही इनिंग संपायच्या आत यायचं आहे, नाहीतर तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. पहिला पुकार असेल. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. तर शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकातील. कुठला अंक दडला असेल या चेंडूवरती. नौका फलंदाज मैदानावरती आलाय. षटकार येईल की चौकार येईल निश्चितच शिवनसाईचे पाठीराखे बोल असेल का. हा निर्धाव चेंडू जरूर फेकेल. निर्धाव चेंडूची सांगता पंच इशारा करतील. षटक क्रमांक 4 समाप्त झालाय. 24 चेंडूचा खेळ मैदानामध्ये समाप्त झालाय. 24 चेंडूमध्ये ते जमा केलेत. चॅलेंजर दोदानी संघाने 42 धावा आणि येणारे मात्र 24 चेंडू विजयासाठी 43 धावेची गरज असेल, ती म्हणजे शिवनसाई संघाला.
चला टॉस साठी इथे इन्व्हिटेशन कॉल आहे. मोहोदर आणि मार्गाची वाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी त्यांच्या टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर आपला संघनायक पाठवायचा. इनिंग ब्रेक मध्ये कॅप्टन येणं महत्वाचं आहे. अदरवाईज पेनल्टी बसेल याची सगळ्या संघांनी नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये कॅप्टन येणं महत्वाचं आहे. अदरवाईज पेनल्टी बसेल बघा. दोन धावांची पेनल्टी बसेल असं आयोजन कमिटीचा सक्त निर्णय आलेला आहे. याच्यावरती तुम्ही फोकस करायचा आणि लवकरात लवकर संघनायक इथे आपण पाठवून द्यायचा. योगेश आपण यायचंय बघा टॉस साठी. मोहोदर टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील साखळी सोडत मधील चौथा सामना असेल मोहोदर वर्सेस मार्गाची वाडी या दोन संघाच्या दरम्यानचा लाईव्ह सामना आपण इथे पाहतोय. मंचकावरती आपल्याला सगळे अतिथीगण पाहायला मिळत आहेत. जय वाघोबा क्रिकेट संघ धामणी यांच्या वतीनं आयोजित केलेली ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2024 रजनी स्पर्धेचं सुवर्ण पर्व आलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही करतोय मनपूर्वक असं स्वागत. चला टॉस साठी आपण जाऊ. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. हॅपी टू गो. आपण करतोय टॉस. निश्चित स्वरूपात दोन्ही संघाचे संघनायक आमच्या समवेत जॉईन झाले. रानसाई संघात संघनायक तसेच मोदर संघात संघनायक नाणेफेकी संपन्न केली जायला आपण पाहतोय. आणि नाणेफेकी जिंकले गेले हॅलो चेक. मोदर संघानं. आपला निर्णय काय असेल? डिसिजन पेंडिंग असेल तर आपल्यासाठी एक प्रश्न असेल. ही स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा अतिशय सुंदर आहे. कारण दरवर्षी आम्ही या स्पर्धेत खेळतो आणि या स्पर्धेत खेळायची संधी देतो. व जयवंत बसमात त्यांचं देखील मनापूर्वक हार्दिक स्वागत असेल. मॅच 4 षटकांची राहील. आपला डिसिजन अद्याप पेंडिंग असेल. मात्र समोर रानसाई संघ आहे. रानसाई संघासमोर कधी लढत झालीत का तुमची? नाही, या संघाबरोबर अजूनपर्यंत नाही. नक्कीच पहिला सामना नक्कीच दोन्ही संघ एकमेकांसमोर पहिल्यांदा भिडतील. तर आपण रानसाई संघ आपण या स्पर्धेमध्ये खूप लांबवरचा प्रवास करून आलात. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूपच चांगलं आहे. तर धन्यवाद. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू. जंगल ज्वाला परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे. या वनव्याच्या अर्धांड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा पेटलेला मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूनं शिवनसई आणि एका बाजूनं दोधानी. दोघांमध्ये मॅच टॉस झाला होता. त्यानंतर टॉस जिंकून आपण प्रथमतः शिवनसई संघाला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारताना पाहिलं होतं. आता आली फलंदाजी. ओपनिंग पेअर. पहिलाच चेंडू अगदी चांगला खेळले होते. त्यानंतरचा दुसरा बॉल तिथे चांगलं फटकेबाजी जरूर झाली, परंतु फिल्डिंगचं डिपार्टमेंट आणि त्यांच्याकडून गचाळ असं क्षेत्ररक्षण मिळत्या 4 धावांची एक चांगली तिजोरीच लुटलेल्या फलंदाजी करत असताना शिवनसाई संघानं मिळतात. 4 रन चौकार आला इथे या बॉलवरती. 9 वरती जाऊन पोहोचतात. 9 रन्स ऑन अ बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंतची ही धावसंख्या टीमची त्यांच्या खात्यामध्ये लागलेल्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण इथे दिलीप सांभरीला पाहतो. पहिलं षटक हाताळत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक 30 यार्ड सर्कलचं आखिर पाबंदीमध्ये खेळलं जाणारं षटक आहे. अगदी ऑन साईडला खेळायचा प्रयत्न आहे.
ऑफसाईडच्या रिझन मध्ये एक खेळाडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये उभा होता. तो आला, बॉलला उचललं, पकडलं आणि फेकलं. तोपर्यंत दोनही खेळाडूंमध्ये चांगली तालमेल पाहायला मिळते. सिंगल डिजिट मधून डबल डिजिट मध्ये धावसंख्या इथे उभारली जाते. टीम जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये. 10 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज ओव्हर द विकेट ना हा चेंडू हलक्या हाताने ऑनसाईडच्या दिशेमध्ये. पुन्हा एकदा लॉंग ऑफ मधील क्षेत्ररक्षक पडद्याआड गेलाय आणि ब्लॅक स्क्रीनच्या समोर येऊन त्यानं बॉलला अडवलं. चांगला बेधडक धडकला बॉलवरती. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून, फेकी देखील छान झाली आणि त्याच द्वेषानं पॉपिंग स्क्रीच वरती 2 खेळाडूंच्या अंतर्गत चांगली तालमेल देखील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना आपण त्यांना नक्कीच त्यांचा निर्णय पाहिला, परंतु शेवटच्या क्षणाला नकार दिला. एका धावेवरती समाधान मानलं. धोका पत्करायचा नाहीये, वाचून खेळायचंय हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. हवेमध्ये बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, फॉलो 3 मध्ये झेलची संधी त्या आणि या नामी संधीचा फायदा उचलत असताना पहिली विकेट गहाल करताना दिलाय पहिला धक्का टीम शिवनसईला. येस, 2 रन्सच्या पेनल्टीच्या त्या मायनस केलेल्या आहेत. याची देखील दखल घ्यायची आहे सगळ्या संघांनी, 2 संघांनी खास करून. पहिला संघ जो सामना जिंकलाय खैरवाडी, त्या संघाला थेट 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश इथे मिळालेला आहे. याची देखील दखल घ्या. आता इथून फ्रेश सामने होतील 5वा सामना झाल्यानंतर. 4था सामना अजून बाकी. गोलंदाज ओव्हर द विकेट ना आपटी बार बॉल, लीडिंग एज, पंचांचं बोट आकाशाकडे आणि इट्स OUT आउट. हा दुसरा धक्का टीम शिवनसईला. फलंदाज बाद. ओव्हर द विकेट. गुडलँड स्पॉटला आपटी बार बॉल. खांद्यातील वेग, मनगटामधील ताकद चेंडूवरती पणाला लावली जाते. टप्पा पडल्यानंतर अगदी बॉल छान पाहायला मिळाला. बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. परफ्यूम डिलिव्हरी, सुगंधिम बॉल या बॉलला दर्शवलेला आहे क्रिकेटमध्ये. नाकाजवळ होऊन जाणारा बॉल, क्रिकेटमधील सर्वाधिक घातकी बॉल म्हणून या बॉलकडे आदर्शानं पाहिलं जातं. असा चेंडू आहे. पहा काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी. दाबा खरं तर इथे चेस करायचे, दुसऱ्या बाजूने डिफेन्स करायचे. 42चं टार्गेट आहे. त्यांना माहिती आहे फायटिंग स्कोअर आहे, कारण की 10च्या सरासरीनं आज एवं 2 सामन्यामध्ये धावा चेस होताना नक्कीच 9 जरूर आलं. तर इथे या गोष्टीचा फायदा आपल्याला जरूर होईल आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलत असताना आज गोलंदाजी आपण पाहतोय धोधानी टीमच्या माध्यमातून, जिथे सूरज चौधरी गोलंदाजीसाठी आलेत आणि 2 चेंडू सलग त्यानं डॉट फेकलेले आहेत. तिसरा येणार का? जेलची संधी होती. हा चेंडू दमदार होता. गोलंदाजाच्या दहशतीमध्ये आपण त्याला फॉलो 3च्या माध्यमातून बॉल रिलीज करताना बघितलं. अगदी सुंदर असा बॉल. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला मात्र बॉल काहीसा समजेना. वेगवान चेंडू रिलीज करतोय. वेग 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 आणि फक्त वेग. ही आहे माझी ओळख. ती ओळख पटवून देत असताना गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते.
हा चेंडू चांगला आहे. वन्स अगेन, वन मोर टाइम, वन मोर. गुड लाईनचा बॉल. टप्पा पडल्यानंतर स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणला गेलाय. माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुड लाईन. आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी टेनिस क्रिकेट मधील एक खतरनाक बॉल खेळाडूच्या माध्यमातून इथे रिलीज केलेला जात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर अगदी चांगली उचल त्या बॉलला, त्यानंतर वेग देखील तितका छान. वन्स अगेन लीडिंग एज अँड इट्स सो युटी आउट. वन मोर विकेट फॉलन डाऊन. अजून एक मोठा धक्का टीम शिवनसईला. फलंदाज बाद. मेडन षटक, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. अगदी 1 मिनिट निहाललं त्यांचं षटक. इतकं सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिला चेंडू जिथे विकेट आली, त्यानंतर सलगचे 5 चेंडू ज्यामध्ये आपण 4 डॉट बॉल बघितले आणि शेवटच्या अंतिम बॉल वरती देखील त्यांनी विकेट इथे संपादन केलेल्या. काय जबरदस्त खेळाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते या खेळाडूच्या माध्यमातून. मन जिंकलेले आहेत आज या खेळाडूंना. 13 रन्स धावफलकावरती, 13 ऑन अ बोर्ड. किरण चौधरी तिसरं षटक येऊन हाताळणार आणि त्याची गोलंदाजी आता पाहायला मिळेल. पाहूयात कशी गोलंदाजी होणार हे पाहणं खूप महत्वाचं आहे. 11 धावा धावफलकावरती. धावा अजिबातच या षटकामध्ये खर्च केलेला नाहीयेत. दीपक हिलम वरती नक्कीच जबाबदारी असेल. या खेळाडूमध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये चांगला कॅलिबर आहे. कित्येक मैदानामध्ये चांगला तो खेळलेला आहे, बरसलेला आहे. समीर पालकर सोबत आम्ही या खेळाडूचा खेळ बघितलेला आहे. परंतु अशी जर गोलंदाजी असेल तर मग फलंदाजाला मोठे स्ट्रोक मारता येणं थोडं कठीणच आहे. कारण की या चेंडूवरती षटकार मारणं फार कमी खेळाडूंना जमलेलं आहे. मग सुनील लाल यांच्या खरं तर ऍडवाइसनं ज्या खेळाडूनं क्रिकेट केला, तो क्रिकेटचा ज्यानं 3 ICC ट्रॉफीज आपल्याला दिल्या, महेंद्रसिंग धोनी. बॅकफुटला जाऊन या चेंडूला तो खेळायचा. हाल्फ हेलिकॉप्टर स्ट्रोक तो उडवायचा. इथे फटका चांगला. लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये ब्लॅक स्क्रीन वरती बॉल जाऊन अदलतोय आणि येतोय मच निडेड चौकार. इट्स अ बाउंड्री. ऑन अ बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. कहानी में एक और ट्विस्ट. इतने आसानी से मुकाबला नहीं छोड़ेंगे हम. आज हे सांगत असताना मैदानामध्ये फलंदाजी करतोय लेफ्ट हँडेड बॅट्समन टीम शिवनसईचा ट्रम्प कार्ड. चांगला गोलंदाज आणि आता ठरलाय चांगला फलंदाज. नाव आहे दीपक हिलम. काम आहे बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे भेदणं. फाईन लेग एरिया त्याचा बिझनेस एरिया आणि त्याच एरियामध्ये खेळताना आपण पाहतोय. नुकताच लास्ट बॉलला त्यानं लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये जरूर खेळलं आणि आता पुन्हा एकदा तो अग्रेसिव्ह बनलेला. ही बिकम मोर अग्रेसिव्ह सडनली दिस मोमेंट अँड द बॉलर वॉज टोटली अपसेट. हा चेंडू चांगला फटका मिड विकेटच्या रिजन मध्ये खेळायचा प्रयत्न. 2 खेळाडू त्यांच्या मधोमधून बॉल येणार का प्रश्न. जर्सी क्रमांक 17 येऊन बॉल वरती विडलेत. बॉलला त्यांनी अडवलं. फेकी झाली तिथे. चांगली फेकी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने विकेट किपरनं देखील काम चांगल्या पद्धतीनं आपलं इथे संपुष्टात आणलेलं आहे. तर बॅट्समन देखील चांगली देखणी रनिंग बिटवीन द विकेट टाकत असताना या बॉल वरती त्यांनी 2 रन सहजरित्या घेतलेल्या आहेत. 2 रनसह टीमची धावसंख्या पुढे जाते आहे. एकूण 17 धावा आता धावफलकावरती लागतायत. 17 रन ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करत असताना सेकंड हाफ शिवनसई टीम फलंदाजी करते. गोलंदाजीसाठी आपण टीम दोधानीला पाहतोय. आखूड टप्प्याचा बॉल. आपटी बार चेंडू. टप्प्यामध्ये आपण अगदी सखोलता पाहिली. टप्प्यामध्ये आपण अगदी बाउन्स पाहिला. त्यामध्ये आपण ऍक्सेलरेशन पाहिला. ऍक्सेलरेशन विथ बाउन्स चेंडू रिलीज झाला. त्यानंतर फॉलोथ्री मधून आपण जर पाहिलं गोलंदाज अगदी डायलस्टेनची आठवण आपल्याला इथे करून देतोय. एक वेगळीच त्याची फॉलोथ्री. अशी गोलंदाजी आपण जर पाहिली तर फॉलोथ्री, रनवे ग्रिपिंग, त्यानंतर रिलीज ऑफ द पॉवर आणि त्यानंतर टॉयचं कलेक्शन, या सगळ्या गोष्टी आहेत. पंचमहाभूताची 5 बोट आहेत, कधीतरी एकत्रित येतात आणि मग अशी गोलंदाजी पाहायला मिळते. बघा गोलंदाजांनी आज मन जिंकलेली आहेत खास करून दोधानी टीमच्या. यावेळचा बॉल फटका चांगला. दीपक हिलम लेफ्ट हँडेड हाय अँड हँडसम ठोकलाय. खनखनीत षटकार.
एखादा मोठा फटका आला तर मॅच रोमांचक होणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. तर एखादा डॉट बॉल थोडी जिंकण्याची ताकद आणि लढण्याची क्षमता प्राप्त करून देईल टीम थोदानीला. आणि डेफिनेटली त्याच प्रयत्नामध्ये होत आहे. अक्षरशः तो प्रयत्न त्यांचा यशस्वी होतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक संपलेला 3 षटकांचा खेळ इथे संपलेला असताना टीमची धावसंख्या एकूण धावफलकावरती 23 ऑन अ बर्ड लॉस ऑफ 3 विकेट खेळत असताना दीपक हिलम मैदानामध्ये आता इथून आशेचा किरण जरूर दाखवतोय, परंतु तो नॉन स्ट्रायकर एंड वरती असणार आहे हा मोठा प्रश्न असेल. इथे इथून अजूनही येणारे 6 चेंडू आणि 19 ची गरज असेल. काय घडेल काय बिघडेल येणारी काल आणि वेळ आपल्याला नक्कीच सांगेल. तोपर्यंत वेळ आहे तर RS DJ यांचा आपण ऐकूयात सुमधुर. हा चेंडू उंच उडवलाय फिल्डर तिकडे आणि दीपक हिलम नॉन स्ट्रायकर वरती फलंदाज होणार. बाद बसेल. अजून एक मोठा धक्का टीम शिवनसाईला. खेळाडू आउट. जोर का झटका है जोरों से लगा लगा. मोडी पाडलेल्या आहेत. अनेक सारे चढ उतार पाडलेले आहेत. अनेक आपण दिवस आणि रात्री बघितलेल्या आहेत. कधी आपण या संघाची बाजू पाहतो तर कधी त्या संघाची बाजू पाहतो. दीपक हिलम जसा स्ट्रायकर एंडवरती होता असं वाटलं की आता हा सामना तो संपेल की काय, परंतु त्याला नॉन स्ट्रायकर एंडवरती आणायचं काम दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आपल्या खांद्यावरती घेतलेलं आहे. त्या जबाबदारीचा ते खेळ करतात. दीपकला हवे स्ट्राईक तर दुसऱ्या बाजूनं दोतानी संघाला हव्यात डॉट बॉल. आणि इथून येणारे बाकी आहेत एकूण 5 बॉल 5 मध्ये हव्यात 19 ऑन स्ट्राईक नवीन फलंदाज विष्णू हिलम. हा चेंडू फिट बॉल तिथे अजून एक होणार झेल. नो बॉलचा पंचांचा इशारा. स्ट्राईक मिळणार विष्णू हिलम कडून दीपक हिलमला. आणि इथे फ्रीटची देखील असेल नामी संधी. या बॉल वरती आल्या 2 रन समीकरणामध्ये झालेत. आता चेंजेस उर्वरित बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा 5 आणि 5 मध्ये हव्यात 17 लेफ्ट हँडेड दीपक हिलम जबाबदार खेळाडू. आज अर्धा शिवनसाई गाव आलाय या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी. आणि दीपक हिलम जबाबदारीनं खेळेल का की या मैदानाचा आराखडा माहिती असलेला दोघांनी संघ खेळेल. ओ हो 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 क्या बात आहे. घुटना टॅग बॅकफुटला गेलेत आणि एक लवली स्ट्रोक त्यांनी तिथे एक्झिक्यूट केलाय. पॉवर हिटिंग जनरेट स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. षटकार. क्या बात आहे. दीपक हिलम या खेळाडूमध्ये क्षमता, या खेळाडूमध्ये ताकद आहे. या खेळाडूचा कॅलिबर मोजणं म्हटलं तर लोखंडाचे चणे चावण्याची गोष्ट आहे. एक अलौकिक प्रतिभा. चंद्रासारख्या लोबसवाना फलंदाजीचं वरदान लाभलेला फलंदाज आज अक्षरशः सगळ्यांची मनं जिंकतोय. आता उर्वरित बाकी आहेत बॉल 4 आणि 4 मध्ये 11 धावांची गरज. अजून एक ठोकलाय दीपक हिलम. शिवनसईचा
नवा उगवता सितारा, नवीन चेहरा आज ठोकतोय धनादन, सलग हा दुसरा षटकार. या ना बॅटीला कुयलू लायली, बॉल खाजोईत पळाय लागला. ठोक ना आल्यापासून निसता ठोक न ठोक डीजे वाल्याचा. आठ मध्ये 24 वरती नाबाद खेळतोय. क्या बात आहे. आज सगळ्यांची मनं जिंकलेले त्या खेळाडूंना. आता इथून जिंकण्याचं समीकरण 5 धावांची अजून असेल गरज. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 चेंडू मध्ये हव्यात 5 रन्स. काय घडेल काय बिघडेल टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये आज कुणाचा मात्र नक्कीच गाजा वाजवणार. शिवनसईचं नाव इथे आवर्जून पुन्हा एकदा घेतलं जाईल की त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ दोघांनी त्यांना मात देईल. अगदी जर सुरुवात पाहिली तर त्या सुरुवातीमध्ये आपण दोघांनीचा जल्लोष पाहिला. दोघांनीचे प्रेक्षक आता थोडे शांत झालेत आणि शिवनसईचा आवाज येतोय. बघू शिवनसईला कोण कोण सपोर्ट करते आपण त्यांच्याकडे. कोण कोण शिवनसईसाठी आले तिथे एकदा आवाज द्यायचा. आवाज खूप आहे. आणि दोघांनीला कोण कोण सपोर्ट करताय. आवाज दोघांनीचा. अगदी जबरदस्त अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. येणारे बॉल बाकी आहेत आता इथून 2 आणि 2 मध्ये पाहिजेत 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. काय घडणार काय बिघडणार. दीपक असा फलंदाज आहे तो एकाच फटक्यानं हा सामना फिनिश करण्याची ताकद ठेवतो त्याच्यामध्ये. आणि दुसऱ्या बाजूनं गोलंदाज रमेश चौधरी येणाऱ्या डॉट बॉल मध्ये त्यानं सांगितलेलं आहे की हम भी जीतने के लिए आए, हम भी जीतने के लिए आए. हवा में गेंद और यहाँ पे खिलाड़ी तैनात. इसी के साथ ये बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में. बॅट्समन होता आउट. दीपक हिलमच्या खेळीचा अंत. उंच सिक्सर माराया गेला, यो यो बॅटमन आउट झाला. एक चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे 5 धावांची. पॅनल्टीच्या धावा जर आपण पाहिला ना तर त्या निग्लेक्ट झालेल्या आहेत. अन्यथा इथे हा सामना मी म्हणेन खिशामध्ये असता दोघांनी संघाच्या. येणारे बॉल आता 1 बाकी आहे आणि एका बॉल मध्ये पाहिजेत 5 धावा. बॅट्समन आलेत नवीन गणेश गोसावी. 1 चेंडू आणि आता 5 धावांची गरज. गणेश हिलम जबाबदारीनं खेळावं लागेल. शेवटचा 1 बॉल मोठ्या फटक्याची गरज आहे. कोण जिंकेल कोण हारेल हा प्रश्न आहे. बघूयात काय घडतंय काय बिघडतंय. जादूच्या आकड्यांचा खेळ टेनिस क्रिकेट जिथे या खेळानं सगळ्यांना लावलं वेड. आता शेवटचा 1 बॉल आणि 5 धावांची गरज. म्हणजे 1 बॉल मध्ये पाहिजे एक मोठा फटका तर हा सामना जिंकेल टीम दोदाणी. शेवटचा 1 बॉल एकदा जोरदार आरोलीनं आपण याच बॉलचं स्वागत करूया. शेवटचा 1 बॉल आणि गरज आहे 6 धावांची. दोदानी वर्सेस शिवनसई. लेफ्ट हँडेड वन्स अगेन ऑन द स्ट्राइक. जोरदार आवाज झाला पाहिजे 1 बॉलचा. यॉर्कर लेनचा बॉल आणि इट्स विक्ट्री. ग्रेट मॅच. सामना जिंकलाय टीम दोदानीना.